नमस्कार, मी दत्ता कानवटे. मी सध्या हिमाचल अर्थात मनालीवरनं लेह लडाख या परिसरामध्ये जातो आहे. इकडं जात असताना रस्त्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या लँडस्केप बघायला मिळतात. त्यातली एक अत्यंत वेगळी आणि महत्त्वाची लँडस्केप इथं पाहायला मिळते, हे आपण समोर बघू शकता. हा जो समोरचा डोंगर दिसतोय आपल्याला, त्या डोंगराची जी लँडस्केप आहे ती पूर्णपणे वेगळी झालेली आहे. डोंगर एकमेकांवरती आदळला आहे आणि त्यामधून अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या लाईन्स आहेत त्या उमटल्या असल्याचं आपल्याला इथं या ठिकाणी पाहायला मिळते. तर हे जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला एक साहजिक असा प्रश्न निर्माण होतो की हे नक्की काय असावं. तर भूगोलामध्ये एक वेगळी थेरी मानली जाते, ती म्हणजे थेरी ऐतिहासिक आहे. त्याचा अर्थ असा आहे की पूर्वी गोंडवाना नावाचा प्रदेश होता, म्हणजे आपला जो भारत आहे तो हिंद महासागरामध्ये मुख्य आशिया खंडापासून खूप लांब अंतरावरती होता आणि तो हिंद महासागरात होता. मात्र याच गोंडवाना प्रदेशाचा एशिया अर्थात एशिया या भूभागासोबत टक्कर झाली आणि ही टक्कर झाल्यानंतर या ठिकाणी हिमालय पर्वत जो आहे तो हिमालय पर्वत तयार झाला असं सांगितलं जातं. तर ती टक्कर जिथे कुठे झाली असावी ते हे ठिकाण कदाचित असू शकतं. आपण ही बघू शकता, कारण या डोंगरांची जी लँडस्केप तयार झालेली आहे, इकडून सुद्धा डोंगर टक्कर झाल्यासारखा दिसतोय आणि इकडून सुद्धा अशी टक्कर झाल्यासारखं वाटतोय. त्याच्यामुळं या अशा वेगवेगळ्या लाईन्स ज्या आहेत त्या लँडस्केपच्या या ठिकाणी बनलेल्या पाहायला मिळतात, ज्यामध्ये त्यावेळेला ही टक्कर झाल्यानंतर आग लागलेली असू शकते, वेगवेगळे खनिजं असतील त्यांचीसुद्धा त्या ठिकाणी वितळले असू शकतात आणि त्यामधून ह्या सगळ्या ज्या लाईन्स आहेत ह्या ठिकाणी असं चित्र बनलेलं असू शकतं. अशा स्वरूपाचं हा एक ठिकाण आहे, जो हिमाचल प्रदेशमधून मनालीतून लेह लडाखकडे जात असताना हे अशा स्वरूपाचा लँडस्केप जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे एक वेगळं आणि चांगलं चित्र जे आहे ते या प्रवासामध्ये पाहायला मिळालेलं आहे. आपण सुद्धा सर्च करून नक्की बघू शकता की भारत हा गोंडवाना या नावाने ओळखला जात होता आणि तो वेगळा भूभाग होता, एशिया हा वेगळा भूभाग होता आणि या दोघांची टक्कर झाली आणि त्या टक्करेमधूनच हिमालय तयार झालेला आहे. आणि तो जो हिमालय तयार झालेला आहे त्या हिमालयाची जिथे कुठे टक्कर झाली असावी ती इथे झाली असू शकते असं सुद्धा म्हणायला हरकत नाही. धन्यवाद.